हॅलो, वेलकम बॅक गाईज. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी कुटुंब या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का आणि चिकन अळणी आणि सोबत आज पापलेट फ्राय पण आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण हे तीनही मेनू बघणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळं अरे वा, काय ते नाही झालं. तो म्हणतोय व्हिडिओ स्टार्ट झाला ते सांगतोय तो. सो गाईज, आज आपण पापलेट कटिंग करणार आहोत. पहिले आपण वरच्या साईडचे जे पंख आहेत ते कापून घेऊ. त्याच्यानंतर खालच्या बाजूने जे पंख आहेत ते कट करू. नंतर बाजूचे, नंतर शेप. सो आपण हे पापलेट फ्रायसाठी रव्याचं मिक्स करून घेतलेलं आहे. रवा आणि लाल तिखट, घरचा तिखट आणि काश्मीरी लाल मिरची. आणि इकडे आपण आता चिकन अळणीची तयारी करतोय. पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. सो तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण तापलेल्या तेलामध्ये कांद्याची फोडणी घालणार आहोत. कांदा ब्राऊन होऊन द्यायचा ना. कांदा ब्राऊन होऊ द्यायचा. त्याच्यामध्ये जर असं जो शिजला की त्याच्यात आलं लसूण, थोडा लाईट ब्राऊन झालाय ना आता कांदा. जरा नरम झाला त्यामुळे आपण आलं लसूण, ही कसली पेस्ट आहे? आलं लसूण मिरची, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर. आलं लसूण कच्चा वास जाईपर्यंत जरा साईड बाय साईड आपण पापलेट पण फ्राय करणार आहे आता. सो हे पापलेट लाल तिखट, हळद, मीठ आणि कोकमाचं पाणी लावून आपण मॅरिनेट करत ठेवले होते. त्याला आता आपण रव्यामध्ये कोट करून तेलात फ्राय करणार आहे. आता याच्यात आपण टाकणार आहे हळद. हळद चिकनला आधी लावली तरीही चालते, हळद आणि मीठ, किंवा हे आत्ता टाकलं तरी चालते. चिकन ऍड करतोय आपण त्याच्यात. ओके, आपलं तेल इकडे तापलेलं आहे. आपण हे पापलेटचे पीसेस असंच टाकू ना की असं टाकू?
आपण इकडे आता कोकम मागं टाकलं आणि ते मासे जेव्हा आपण फ्रायला टाकतो त्यावेळेस असा आंबट वास येतो ना कोकमाचा फ्रायला टाकल्याच्या नंतर मस्त. इकडे आपलं चिकन अळणी होत आहे. सांग आता हे सगळं चिकन का आपण याच्यामध्ये टाकलं आता याच्यातच हे सगळं शिजवून घ्यायचं. त्याच्या चिकनचंच पाणी आता सुटणार ओके त्याला. म्हणजे ते अळणी जे असतं तेच पाणी असतं सगळं. ते पाणी असतं चिकनचंच. कारण याच्यात आपण वेगळं पाणी आधी ऍड करणार नाही. याला त्याचं चांगलं परतून घेतलंय मी जरा गॅस मोठा करून. परत बारीक करते. आता याच्यावरती आपण एक झाकण ठेवू आणि वाफ येऊ द्यायची. मीठ टाकलं चवीनुसार नाही अळणी करायचंय ना. अळणी करायचंय आपण. ह्याला मीठ टाकलं म्हणजे आता मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटेल चिकनला. मासे आपले पलटून झालेले आहेत. एका साईडने फ्राय झाले तर दुसऱ्या साईडने फ्राय होत आहेत. तर वर इकडे आपला चिकन अळणी होत आहे. हे पातेल्यावरती आपण झाकण ठेवून त्या झाकणात पण पाणी ठेवलेलं आहे म्हणजे त्या चिकनला आतमध्ये पाणी सुटतं त्याचं. आता याला एक वाफ येऊन गेलेली आहे. आता आपण झाकण काढतोय आणि हे बघा ह्या चिकनला आता पाणी सुटलेलं आहे. हे सगळं ज्या अळणीसाठी आपण जो स्टॉक यूज करणार आहोत तो हा स्टॉक आहे सर्व. त्याच्यातच आता हे वरती ठेवलेलं पाणी आपण ऍड करायचं कारण ते पण गरम झालेलं असणार आहे. शिजू द्यायचं. ओके. अजून पाणी सुटतं. तर मंडळी हे बघा याला आता किती पाणी म्हणजे आपण पाणी ऍड केलं होतं झाकणातलं पण आता भरपूर पाणी सुटलेलं आहे त्याला. जेवढं तुम्हाला जास्त अळणी बनवायचं असेल तेवढा तुम्ही स्टॉक त्याच्यामध्ये अजून पाणी त्याच्यात ऍड करू शकता. म्हणजे त्या चिकन मधला अर्क सगळा त्याच्यामध्ये उतरेल. आणि हे चिकन पण आता शिजल्यात जमायला. इकडे आपले पापलेट पण फ्राय होत आहेत. ते पण ऑलमोस्ट झाल्यात जमायत. दुसरा घाणा टाकूया आपण त्याच्यात. सो आता आपण ह्या पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. हे जो अळणी स्टॉक आपण इकडे तयार केला आहे त्या अळणीची इकडे फोडणी घालणार आहोत. सो त्यासाठी पातेल्यामध्ये तेल घातलेलं आणि तेल आता गरम होत आहे. तेलात काय लसूण टाकलं हळद लाल तिखट त्यात थोडं आपण हे वाटण ऍड करणार आहोत. सर्व टाकू काय होय एवढीच मळप केले नाही भरल्यासारखं आहे. मिळावं हे चांगलं परतून घ्यायचंय. त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. सो आता हा आपण जो स्टॉक केला होता चिकन अळणीचा तो गॅस घालवलेला आहे ना. गॅस घालवलेला तो याच्यामध्ये ओततोय. थोडा आपण ठेवतोय चिकन सुक्कामध्ये टाकण्यासाठी. बाकी सर्व स्टॉक जो होता तो चिकन अळणीमध्ये आपण टाकलेला आहे.
आणि आता याला चांगला बॉईल येऊ. याच्यात पाणी ऍड करायचं आहे परत? हो करायचं. त्याला बॉईल आला पाहिजे ना एक मस्त. तर्री आलेली आहे गाईज. त्याला गाईज नाही मंडळींनो, त्याला मस्त तर्री आलेली आहे. त्याला एक मस्त उकळी आली की चिकन अळणी रेडी आहे. आणि आपण आता इकडे चिकन सुक्काची तयारी करतोय. चिकन सुक्कासाठी पातेल्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे. एकच नंबर. याला मस्त उकळी आलेली आहे आता चिकन अळणीला. आता याच्यामध्ये कांदा ऍड केला. हाच चमचा घेऊ. भांड मस्त पसरायचं. कांदा लवकर आता कांदा आपण मऊ करून घेऊ. याच्यात फ्राय करू. तत्पश्चात आपण टोमॅटो ऍड करणार. नंतर नाही, अजून हे पण टाकायचं ना, आलं लसूण मिरची. भारी तर्री आले त्याला. आलं लसूण मिरची पेस्ट ऍड करतो त्याच्यात. पासून बरं पडतो. झाला असेल ना कांदा आता? नाही, अजून थोडं. थोडा पसरून ठेवते मी. सो आपला कांदा परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत, बारीक कापलेला. 2 टोमॅटो घेतले होते बारीक चॉप केलेले. आपण त्याच्यात ऍड करतोय. ते पण जाऊ. एक टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे त्यात. गॅस वाढव थोडा. काही काही लोक कांदा शिजण्यासाठी, नरम होण्यासाठी आधीच मीठ टाकतात, कांदा टाकल्यावर लगेच. ऑलरेडी आपण चिकनमध्ये सुद्धा चिकन अळणी करताना थोडं मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे मिठावरती जरा ताबा ठेवायचा आहे. आता आपण हा टोमॅटो मस्त फ्राय करून घेऊया. झालंय ऑलमोस्ट. त्या शॉपर वरती केला असतं तर एकदमच मऊ होऊन जातं, ते मजा नाही मिळत. मसाले टाकून मसाल्यासोबत ते व्यवस्थित परतला जाईल. अजून मसाले पण परतून होते आणि टोमॅटो पण. ये कश्मीरी मिर्च, ये घर का लाल तिखट, थोडासा गरम मसाला, चिंच, हळद. हळद. आणि हे आपण
परतून घेऊ. चिकन मसाला, हा बाजारचा चिकन मसाला. त्याला 2 मिनिटात परतून घेऊया. मग चिकन टाकूया. मस्त स्मेल आला. आता यात आपण जळणीमध्ये आपण चिकन शिजवलेलं होतं ते चिकन ऍड करणार आहोत. एक मस्त स्टर देणार त्याला की आपलं चिकन सुक्का रेडी. नाही, एकदा झाकण ठेवायचं ना. एकदा झाकण ठेवायचं. म्हणजे आपल्याला स्टॉक मधलं पाणी ठेवलंय ते पण टाकायचं. आपण चिकन स्टॉक मगाशी जळणी केलं होतं ते थोडं जे ठेवलं होतं ते आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. आता एक छानशी वाफ त्याला येऊ द्यायची आणि ते ड्राय करून घ्यायचं पूर्ण. मग आपला चिकन सुक्का रेडी आहे. कोथिंबीर टाकायची आणि मस्त बाजरीची भाकरी आहे ना. बाजरीची भाकरी. बाजरीच्या भाकरीसोबत चिकन सुक्का, चिकन अळणी आणि पापलेट फ्राय. चला. सो गाईज, आपलं आजचं चिकन सुक्काचं हे ताट रेडी झालेलं आहे. आणि ताटामध्ये तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी आहे, पापलेट फ्राय, चिकन अळणी, चिकन सुक्का आणि हे गाजर, कांदा, काकडी आणि लिंबू आणि भात असे आपलं चिकन सुक्काचं ताट तयार आहे. आणि आम्ही आता लवकरच जेवायला घेणार आहोत. सो तुम्ही पण जेवायला या. जस्ट पाऊस चालू झालेला आहे. पाऊस आणि गरमागरम चिकन आणि बाजरीची भाकरी. चलो, बाय बाय.